नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थांची पुण्यतिथी म्हणजेच उद्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. हा मोठा गुरुवार येत आहे. या दिवशी आपण स्वामी समर्थांसाठी काही विशेष नैवेद्य करायला पाहिजे. तुम्ही जर स्वामींची सेवेकरी, स्वामींचे भक्त असाल तर या दिवशी स्वामींची विशेष पूजा करा, विशेष सेवा करा आणि त्यासोबतच स्वामींचे आवडीचे खास पदार्थ स्वामींना नैवेद्यात तुम्ही दाखवा. स्वामी नक्की प्रसन्न होतील, तुमच्यावर कृपा करतील, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मित्रांनो, काही दिवसच झाले स्वामींची जयंती गेली आणि आता स्वामींची पुण्यतिथी आहे. स्वामींच्या या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवा. सकाळी दाखवा, दुपारी दाखवा, संध्याकाळी दाखवा, केव्हाही दाखवा. एक वेळेस दाखवला तरी चालतो. तसं तर आपण प्रेमाने जेही करू ते स्वामी ग्रहण करतात आणि आपल्यावर कृपा करतात. परंतु जर आपली शक्ती आहे, आपण जर करू शकत असू तर आपण स्वामींच्या आवडीचे पदार्थ आपल्या घरात आपण करायला पाहिजे. तर आपण नैवेद्यात पुण्यतिथीच्या दिवशी काय करू शकतो? तर मित्रांनो, आता तर तुम्ही पुरणपोळी स्वामींची अत्यंत आवडीची आहे आणि त्यासोबत खीर किंवा सध्या आंब्याचे सीझन आहे त्यामुळे तुम्ही आमरस केला तरी चालतो. त्यानंतर आमटी, भात, कांदा भजी असं तुम्ही पदार्थ करू शकतात, जे की आपण सगळ्या सण असले तर आपण सगळ्या सणावारांना हेच करतो. पुरणपोळी, खीर किंवा आमरस, पापड, कुरडई, त्यानंतर कांदा भजी, आमटी, भात असं तुम्ही करू शकतात. आणि जर तुम्हाला करायचं नसेल किंवा तुमची इच्छा नसेल किंवा तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही दूध, साखर, चपाती, भाजी चपाती असं दाखवलं तरी चालतं. पण जर तुम्ही करू शकत असाल तर किमान पुरणपोळी आणि आमरस केला तरी चालतो. आमटी भात नाही केला तरी चालतो. पुरणपोळी करा आणि आमरस करा. आमरस जमत नसेल तर खीर करा. म्हणजे असे पदार्थ तुम्ही करा आणि स्वामींना दाखवा. स्वामी नक्की प्रसन्न होतील, तुमच्यावर कृपा करतील. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.